ओम नमः श्री यतिराजाय विवेकानंद सूरये सच्चित् सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे प्रिय मित्रांनो, नमस्कार. विवेकानंद विचारसागर या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा विचार आहे, हेच सर्वश्रेष्ठ ज्ञान होय. हेच सर्वश्रेष्ठ ज्ञान होय. तेव्हा स्वामीजी काय म्हणतात बघा. इंद्रिय सुख हे मानवाचे ध्येय नव्हे, ज्ञानप्राप्ती हेच जीवनाचे लक्ष्य होय. पशूंना इंद्रियांपासून जितका आनंद मिळतो त्यापेक्षा पुष्कळ जास्त आनंद मनुष्याला बुद्धीपासून प्राप्त होतो. तसेच बुद्धीच्या आनंदापेक्षा मनुष्याला आपल्या आत्म्यापासून प्राप्त होणारा आनंद कितीतरी जास्त असतो. म्हणून आध्यात्मिक ज्ञान हेच सर्वश्रेष्ठ ज्ञान असले पाहिजे. ह्या ज्ञानानेच खरा आनंद प्राप्त होतो. जगातील सर्व गोष्टी म्हणजे ह्या खऱ्या ज्ञानाच्या व खऱ्या आनंदाच्या केवळ सावल्या होत. त्यांची तिसऱ्या किंवा चौथ्या दर्जाची अभिव्यक्त रूपे होत. म्हणजे इथे स्वामीजी आनंदाचं वर्णन करत आहे. ह्या जगामध्ये प्रत्येक व्यक्ती आनंदासाठी धडपड करत असते आणि केलंच पाहिजे, नाहीतर मग जगण्यामध्ये उपयोग काय. प्रत्येकाला आनंद पाहिजे आणि आनंद घेणं हे काही वाईट नाही आहे. पण मनुष्याच्या वेगवेगळ्या स्वभावामुळे त्याला एका विशिष्ट प्रकारचा आनंद पाहिजे असतो. म्हणजे मनुष्याच्या मनाच्या ज्या काही लेवल आहेत, मनुष्याच्या मनाची जी काही पातळी आहे, तो ज्या पातळीवर आहे त्या पातळीवरचा आनंदच त्याला आवडतो. एखादा जर मठ्ठ व्यक्ती असेल तर त्याला फक्त शरीर आणि इंद्रिय यामध्येच आनंद वाटतो, कारण त्याच्याकडे बुद्धी नाही. ह्या जगामध्ये अनेक गोष्टी आहे, त्या सगळ्या शोधून काढण्यासाठी त्याच्याकडे बुद्धी नाही. म्हणून त्याला जर आपण कठीण गोष्टी सांगितल्या तर त्याचं त्याला आकलनच होत नाही आणि त्यामुळे त्याचं त्यामध्ये मनच लागत नाही. बरेचदा आपण बघतो क्लासमध्ये विद्यार्थी बसलेले असतात. आता विद्यार्थी बसलेले आहे, काही विद्यार्थ्यांना कितीही वेळा समजावून सांगा त्यांना समजतच नाही, कारण त्यांच्या मनाची पातळी तेवढी नसते. त्यामध्ये त्यांना आनंद वाटत नाही, त्यांना ते कठीण वाटते, कारण त्या लेव्हलवर ते अजून गेलेले नाही आहे. त्यांना शरीर आणि इंद्रिय यामधून मिळणारा आनंदच सर्वश्रेष्ठ आनंद वाटतो. म्हणून ते जास्त शिकत नाही. 10वी 12वी झाली की सोडून देतात, कारण कठीण आहे. आणि बाकीच्या गोष्टी या जगामध्ये इतक्या आहे आकर्षण करणाऱ्या की त्यामुळे लगेच आनंद मिळतो, क्षणिक आनंद, आणि बरेच लोक तोच आनंद घेत असतो. म्हणून स्वामीजी काय म्हणतात की इंद्रिय सुख हे मानवाचे ध्येय नव्हे. म्हणजे आपण मनुष्य आहोत हे आपण कधीही विसरता कामा नये. आता मनुष्य आणि पशु यामध्ये फरक काय आहे? हाच फरक आहे की पशुचा आनंद फक्त इंद्रिय सुखामध्येच असतो, पण मनुष्य केवळ तेवढ्या आनंदाने संतुष्ट होत नाही. म्हणून एक संस्कृतमध्ये सुंदर श्लोक आहे, आहार निद्रा भयमैथुनंच सामान्यमेतत् पशुभिः नराणां ज्ञानम नराणाम अधिको विशेषो ज्ञानेन हीना पशुभी समाना. बघा काय सुंदर श्लोक आहे. आहार, निद्रा, भय आणि मैथुन ह्या 4 गोष्टी पशुमध्ये आणि मनुष्यामध्ये सारख्याच आहे, त्यामध्ये काहीही फरक नाही. मग मनुष्य पशुपासून कसा वेगळा आहे? ज्ञानम नराणाम अधिको विशेषो. मनुष्यामध्ये ज्ञान आहे, ज्ञान प्राप्त करून घेण्याची स्पृहा आहे, इच्छा आहे, आणि त्याच्यामध्ये ज्ञान आहे म्हणून तो पशुपेक्षा श्रेष्ठ आहे. पशूंना ज्ञान नाही किंवा त्यांना देता येत नाही, त्यांना शिकता येत नाही.
तर मनुष्यामध्ये ते ज्ञान असते. म्हणून आपण ज्ञान अर्जन करण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले पाहिजे. ठाकूर म्हणायचे की मी जितके दिवस वाचेल तितके दिवस शिकेल. म्हणजे शिक्षण काही आपलं संपत नाही. कॉलेज सोडलं की शिक्षण संपलं असं नाही. तर या जगामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या आपल्याला आनंद देऊ शकतात, आपल्या बुद्धीला आनंद देऊ शकतात. तर इथे इंद्रिय सुखामध्ये आनंद मिळतो. तो आनंद अगदी खालच्या प्रतीचा आहे आणि तोच आनंद प्राप्त करणं हे जीवनाचं उद्देश कधीच होऊ शकत नाही. आपण जर त्याच आनंदामध्ये मग्न राहिलो तर मग आपल्यामध्ये आणि पशुमध्ये काहीही फरक राहणार नाही. मनुष्य पशुपासून वेगळा आहे कारण त्याच्या मनामध्ये ज्ञान प्राप्त करण्याची इच्छा आहे, जाणून घेण्याची इच्छा आहे आणि त्यामुळे समाज म्हणतात की ज्ञान, बुद्धी ह्या इंद्रिय सुखापेक्षा बुद्धीचं सुख जास्त आनंद देणारं आहे. आपल्या जीवनाचा उद्देश काय आहे? ज्ञानप्राप्ती, इंद्रिय सुख नव्हे. हे स्वामीजींनी स्पष्ट सांगितलेलं आहे की ज्ञान प्राप्त करून घेणं हा जीवनाचा उद्देश आहे. मग आता जीवनामध्ये आनंद येतात आणि दुःखही येतात. म्हणजे सुख आणि दुःख येतात. त्या सुख आणि दुःखामधून आपल्याला शिकायचं आहे. आपल्याला शिक्षण मिळावं म्हणून हे सुखदुःख आहे. त्या सुखदुःखापासून आपण काहीतरी ज्ञान प्राप्त करावं यासाठी हे सुखदुःख आहे. तो काही जीवनाचा उद्देश नाही. पण त्यामुळे आपल्याला एक धडा शिकायला मिळतो की ह्या जगामध्ये सुख आणि दुःख हे नेहमी राहणार आहे आणि आपण सुखासाठी धडपड करतो. पण जर आपल्याला सुख पाहिजे असतील तर दुःखसुद्धा घ्यावीच लागतील. स्वामी विवेकानंद म्हणतात, हॅपीनेस प्रेझेंट्स बिफोर मॅन वेअरिंग द क्राऊन ऑफ सॉरो ऑन इट्स हेड. मनुष्यासमोर सुख येतात पण दुःखाचा मुकुट धारण करून सुख येतात. जिसे तू सुख कहता है वह सुख नहीं है प्यारे, सुख का मुकुट कर धारण आते है दुःख के अंगारे. तर सुखाचा मुकुट घेऊन आपल्यासमोर दुःखच येतात. तेव्हा अशा भ्रमात आपण कधीही राहू नये की या जगामध्ये आपल्याला फक्त आनंदच मिळेल असं नाही आहे. दुःख पण मिळू शकते. एखाद्या व्यक्तीला कॅन्सर झाला असेल पण त्याला जर पुस्तकं वाचण्यामध्ये आनंद मिळत असेल तर तो एखादं पुस्तक घेईल आणि ते पुस्तक वाचताना त्याला कॅन्सरचा पण विसर पडेल. त्या पुस्तक वाचण्यामध्ये त्याला आनंद मिळेल कारण त्याचा आनंद बुद्धीमध्ये आहे. त्याला जरी दुःख होत आहे तरी त्याची जाणीव त्याला नाही. म्हणजे इथे बघा, सुख आणि दुःख हे आपल्या जीवनामध्ये येतात. कशाला? आपल्याला ज्ञान देण्यासाठी. त्यापासून आपण धडा घेतला पाहिजे, त्यापासून आपण शिकलो पाहिजे. म्हणजे ज्ञान प्राप्त करणं हाच जीवनाचा उद्देश आहे. ह्या जगामध्ये जे काही आपण अनुभव घेत असतो त्या सगळ्या अनुभवामधून आपल्याला शिकायचं आहे. त्या सगळ्या अनुभवांमधून आपल्याला ज्ञान प्राप्त करायचं आहे. हे ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी सुखदुःख आहे. हे जर सुखदुःख नसती तर मनुष्याने ज्ञान प्राप्त करण्याचा कधी प्रयत्नच केला नसता. तेव्हा हे आपण नेहमी लक्षात ठेवायचं की इंद्रिय सुख हाच आपल्या जीवनाचा उद्देश कधीच होऊ शकत नाही. तर ज्ञान प्राप्त करणं, कारण सर्वात श्रेष्ठ म्हणजे ज्ञानच आहे. सगळे शास्त्र सांगतात, गीता सांगते, गीता म्हणते की नहि ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते. तेव्हा काय म्हणते भगवान, काय म्हणतात की ज्ञानासारखं पवित्र करणारं या जगामध्ये काहीही नाही. म्हणजे ज्ञानच मनुष्याला पवित्र करते. म्हणून आपण ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आता या ज्ञानामध्ये सुद्धा अनेक प्रकार आहे. आता एक बौद्धिक ज्ञान आहे. आता हे बौद्धिक ज्ञान आपल्याला जास्त आनंद देऊ शकते. इंद्रिय सुखापेक्षा बुद्धीच्या सुखामध्ये जास्त आनंद मिळतो. इथे काय म्हटलं आहे? पशूंना इंद्रियापासून जितका आनंद मिळतो त्यापेक्षा पुष्कळ जास्त आनंद मनुष्याला बुद्धीपासून प्राप्त होतो. आता सगळे पशु इंद्रिय सुखामध्ये दंग असतात.
आणि जो मनुष्य इंद्रिय सुखामध्ये दंग असतो त्याची तुलनासुद्धा इथे आपण त्याच प्रकारे करतो. पण मनुष्याचा आनंद बुद्धीमध्ये असतो आणि तो इंद्रिय सुखापेक्षा कितीतरी पटीनं जास्त असतो. एखादा वैज्ञानिक शोध लावत असेल त्यामध्ये त्याला मिळणारा आनंद पशु समजू शकत नाही. पशुला काय वाटते का रे हा काय करतो इथे, पशुला खाणं पिणं आणि मजा करणं यामध्येच आनंद वाटतो. पण ह्या वैज्ञानिकाला शोध लावण्यामध्ये आनंद वाटतो, काहीतरी नवीन शोधून काढण्यामध्ये आनंद वाटतो, किंवा एखादं चांगलं पुस्तक लिहिण्यामध्ये आनंद वाटतो, एखादं चांगलं संगीत देण्यामध्ये आनंद वाटतो. म्हणजे बुद्धीचा आनंद इंद्रिय सुखाच्या आनंदापेक्षा कितीतरी पटीनं श्रेष्ठ आहे. हे ज्ञान आहे आणि ह्या जगामध्ये कितीतरी शाखा आहे. आता ह्या जगामधलं ज्ञान तुम्ही प्राप्त करणार कसं? कारण एकच व्यक्ती सगळ्या शाखामध्ये प्रावीण्य मिळवू शकत नाही. आता आपण एक साधारण उदाहरण घेतलं, साधारण उदाहरण बघा. आता आर्ट आहे, सायन्स आहे, कॉमर्स आहे, बायोलॉजी आहे, फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, मॅथमॅटिक आहे. आता इतके सारे विषय आहे. ह्या सगळ्या विषयांचं ज्ञान एका जन्मामध्ये मनुष्याला कधीही प्राप्त होऊ शकत नाही. मग आपण म्हणू की उपयोग काय? एका जन्मामध्ये सगळं ज्ञान तर प्राप्त होऊ शकत नाही. मग हे ज्ञान प्राप्त करून आपलं आयुष्य व्यर्थ कशाला गमवायचं? पण बघा, त्यापेक्षाही श्रेष्ठ ज्ञान आहे आणि ते ज्ञान प्राप्त केलं की सगळं ज्ञान आपोआप प्राप्त होते. सगळ्या गोष्टींचं ज्ञान प्राप्त करून घेण्याची गरज नाही. मुंडक उपनिषदामध्ये शिष्य गुरुला विचारतो, कस्मिन्नु भगवो विज्ञाते सर्वमिदं विज्ञातं भवति इति. गुरुदेव, असं एक काय आहे की जे एक जाणल्यामुळे सगळ्या वस्तूंचं ज्ञान होतं? मला ते एकच सांगा. म्हणजे एकाला जाणल्यामुळे सगळ्याचं ज्ञान होतं. मग आता सगळं ज्ञान प्राप्त करण्यामध्ये आपल्याला आयुष्य खर्च करायचे नाही, कारण हे बुद्धीचं ज्ञान आहे ते सुद्धा मर्यादित आहे. तुम्ही एखाद्या विषयामध्ये PhD करू शकता, 2 विषयामध्ये करू शकता, पण सगळ्याच विषयाचं संपूर्ण ज्ञान तुम्हाला प्राप्त होऊ शकत नाही. भगवान श्री रामकृष्ण म्हणायचे की तुम्ही जर भात ठेवलेला असेल, तो भात शिजला की नाही शिजला यासाठी तुम्ही काय करता, फक्त त्यामधलं एक शीत घेता, ते दाबून बघता. त्या एका शीतावरून सगळ्या भाताची परीक्षा होते. ते एक शीत जर शिजलं असेल, सगळा भात शिजला आहे. म्हणजे एकाचं ज्ञान झालं की सगळ्या गोष्टींचं ज्ञान होते, कारण हे सगळं ज्ञान त्या एकामध्येच आहे. तुमचं स्वरूप कसं आहे? सत चित आनंद. सत म्हणजे नेहमी राहणारं, कायमचं राहणारं. चित म्हणजे ज्ञानस्वरूप, तुमच्यामध्ये अनंत ज्ञान आहे आणि आनंद आहे. आता हे ज्ञान आहे, आनंद आहे आणि अमरत्व आहे, हे तुमच्यामध्येच आहे. म्हणून इथे स्वामीजी म्हणतात की बघा, मनुष्याला आपल्या आत्म्यापासून प्राप्त होणारा आनंद कितीतरी जास्त असतो. म्हणजे बुद्धीच्या आनंदापेक्षा मनुष्याला त्याच्या आत्म्यापासून प्राप्त होणारा आनंद कितीतरी पटीनं जास्त असतो. तर हा आहे आत्म्यापासून प्राप्त होणारा आनंद. एक आनंद झाला इंद्रिय सुखामध्ये, दुसरा बौद्धिक आनंद, चांगल्या कादंबऱ्या लिहिल्या, वाचल्या, संगीत वगैरे याच्यामध्ये बौद्धिक आनंद आहे. पण त्यापेक्षाही श्रेष्ठ आनंद आहे, कारण ते ज्ञानसुद्धा मर्यादित आहे. ते ज्ञान तुम्हाला सगळंच काही प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून शिष्य म्हणतो की असं ते एक काय आहे की जे जाणल्यामुळे सगळं जाणता येईल, आणि ते आहे ह्या आत्मतत्वाला जाणल्यामुळे. आत्म्याला जाणलं की सगळंच कळतं. आता 100 घडे बनवलेले आहे. एक छोटासा घडा आहे, गाडगा आहे, मडका आहे, हांडा आहे, रांजण आहे, सगळं बनवलेलं आहे. आता ह्या सगळ्या ज्या काही मातीपासून वस्तू बनलेल्या आहे, सगळ्याचं ज्ञान प्राप्त करून घेण्याची गरज नाही. हे सगळे जे दिसते आपल्याला इथे भांडी, ती सगळी मातीची बनवलेली आहे. त्या एका मातीचं ज्ञान झालं की सगळ्या जेवढ्या काही वस्तू बनवलेल्या आहे त्या सगळ्यांचं ज्ञान आपल्याला होतं. त्या एकाला जाणून घेणं, आत्म्याला,
सगळं ज्ञान आपल्याला प्राप्त होतं, कारण हे सगळं ज्ञान त्या आत्म्यामधूनच आलेलं आहे. तेव्हा सगळं जाणून घेण्याच्या भानगडीत आपण कधीच पडू नये आणि ते शक्य नाही, कारण ही शेवटी अपराविद्या आहे. पण पराविद्या श्रेष्ठ आहे आणि पराविद्येपासून मिळणारा आनंदसुद्धा श्रेष्ठ आहे, कारण ह्या जगाची निर्मिती तुम्हीच केलेली आहे. तुम्हीच आत्मा आहात, तुम्हीच ईश्वर स्वरूप आहात. आता तुम्ही निर्मिती केल्यामुळे तुम्हाला सगळंच माहिती आहे. त्या सोनाराने सोन्यापासून जर दागिने निर्माण केले, त्या सोनाराला सगळं माहिती आहे की त्यानं त्या सोन्यापासून काय काय दागिने केले. म्हणजे त्या सोनाराला जसं माहिती असते तसं आपल्यामधूनच हे जग आलेलं आहे. म्हणजे आपण म्हणजे आत्मस्वरूप आहोत, हे आपण कधी विसरता कामा नये. हे सगळं विश्वब्रह्मांड आपल्यामध्येच आहे, म्हणजे आत्म्यामध्येच आहे. हे जेव्हा आपण जाणून घेऊ तेव्हा आपल्या आनंदाला सीमा राहणार नाही आणि त्यापेक्षा श्रेष्ठ आनंद कोणताच नाही. म्हणून गीता म्हणते, यम लब्ध्वाचा परम लाभम मन्यसेनाधिकम ततः यस्मिन् स्थितो हि दुःखेन गुरुणापि विचाल्यते. तो आनंद प्राप्त झाल्यानंतर यम लब्ध्वाचा परम लाभम मन्यसे न अधिकम ततः, तो ब्रह्मानंद आत्मानंद प्राप्त झाल्यावर मग काहीही प्राप्त करून घेण्याची गरज नाही, कारण तो अल्टिमेट आनंद आहे, तो इन्फिनिट आनंद आहे. त्याच्यामध्ये दुःख मुळीच नाही, नुसता आनंद आहे. आणि तो प्राप्त करून घेणं हेच आपल्या जीवनाचं उद्देश आहे. यम लब्ध्वाचा परम लाभम मन्यसे न अधिकम ततः यस्मिन् स्थितो हि दुःखेन. त्यामध्ये तुम्ही स्थिर झाल्यानंतर तुमच्यावर कितीही दुःखाचा डोंगर कोसळला तरी तुम्ही विचलित होत नाही. म्हणजे मृत्यू जरी आला, सगळ्यात मोठं म्हणजे मृत्यूचे भय, मृत्यूची भीती, तुमच्यावर मृत्यू जरी ओढवला तरी तुम्ही बिलकुल घाबरणार नाही, कारण तुम्हाला माहीत आहे की मृत्यू तुम्हाला नाहीच आहे, तुम्ही अमर आहात. शरीराला मृत्यू आहे. यम लब्ध्वाचा परम लाभम मन्यसे न अधिकम ततः यस्मिन् स्थितो हि दुःखेन गुरुणापि विचाल्यते. म्हणजे कितीही दुःख आली, कितीही महान दुःख आली तरीही तुम्ही विचलित होणार नाही. तेव्हा हे आहे खरं ज्ञान. म्हणजे इथे स्वामीजी आपल्याला काय सांगतात की मनुष्य जीवनाचा उद्देश आहे आत्मज्ञान प्राप्त करून घेणं. म्हणजे जसं श्री रामकृष्ण म्हणायचे, विषयानंद आहे, भजनानंद आहे आणि ब्रह्मानंद आहे. सगळ्यात शेवटला म्हणजे विषयानंद, त्यापेक्षा थोडा श्रेष्ठ म्हणजे भजनानंद, म्हणजे बौद्धिक आनंद. पण त्या सगळ्यापेक्षा श्रेष्ठ आहे ब्रह्मानंद. आता तो ब्रह्मानंद आत्मानंद प्राप्त करून घेणं हे आपल्या जीवनाचा उद्देश आहे. ते ज्ञान प्राप्त करून घेणं हेच मनुष्य जीवनाचा उद्देश आहे. आणि इंद्रिय सुखाचं जे आपण ध्येय ठेवतो ते चुकीचं आहे. ते आपल्यासाठी नाही, ते पशुपक्ष्यांसाठी आहे. आपण मनुष्य आहोत आणि मनुष्याचं ध्येय आहे ज्ञान प्राप्त करून घेणं, हेच मनुष्याचं ध्येय आहे. म्हणून स्वामीजी काय म्हणतात, बुद्धीच्या आनंदापेक्षा मनुष्याला आपल्या आत्म्यापासून प्राप्त होणारा आनंद कितीतरी जास्त असतो. म्हणून आध्यात्मिक ज्ञान हेच सर्वश्रेष्ठ ज्ञान असले पाहिजे. हेच आपल्याला कळत नाही. आपण ज्ञान प्राप्त करण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न करतो, पण हे सगळं ज्ञान आपण भौतिक ज्ञान प्राप्त करतो. कशासाठी? पोट भरण्यासाठी. त्याच्यामुळे आपल्याला मुक्ती लाभत नाही, त्याच्यामुळे अनंत आनंद मिळत नाही. फक्त पोट भरण्यासाठी आपण हा सगळा खटाटोप करतो. अमेरिकेला जा, युरोपमध्ये जा, इकडे जा, तिकडे जा. कशासाठी? डिग्री घेण्यासाठी. MS केलं, PhD केली, ठीक आहे, सगळं केलं, पण त्याचा उद्देश काय? त्यापासून तुम्हाला काय पाहिजे? तुम्हाला फक्त पैसा पाहिजे. म्हणजे शेवटी तुमचा आनंद विषयामध्येच आहे. जास्त पैसे मिळाले तर जास्त भोग घेता येईल, इंद्रियाचे भोग जास्त घेता येईल. मग ते ज्ञान आपल्या काय कामाचं? की जे ज्ञान आपल्याला पशुतुल्य करत असेल, ज्या ज्ञानामुळे आपल्याला जगातली सुख मिळत असेल,
ते ज्ञान काहीही कामाचं नाही आणि शेवटी ते सगळं जाणार आहे, नश्वर आहे, ते काही राहणार नाही. म्हणून खरं ज्ञान जे आहे ते आपल्या आतमध्ये आहे. जो आत्मा आहे त्याला जाणून घेणं हे खरं ज्ञान आहे. आत्मसाक्षात्कार, आत्मज्ञान, आणि ते प्राप्त झाल्यावर तुम्हाला सगळं काही मिळतं. तुम्ही सगळ्या बंधनातून मुक्त होता. तुम्हाला पुन्हा या संसारामध्ये येऊन दुःख भोगावे लागत नाही. तुम्ही जन्ममृत्यूच्या पलीकडे जाता. असा तो आनंद आहे की जो अनंत आनंद आहे, अनंत ज्ञान आहे, अनंत जीवन आहे. आता हे सगळं आहे कुणासाठी? आपल्यासाठी, मनुष्यासाठी आहे आणि आपला त्याच्यावर अधिकार आहे. हे शरीर त्यासाठीच बनवल्या गेलेलं आहे. हा आनंद दुसऱ्या कोणत्याही शरीरामधून मिळू शकत नाही. इंद्रिय सुख तर कोणत्याही शरीरामध्ये मिळू शकतात, पण आत्म्याचा आनंद कोणत्याही शरीरामध्ये मिळू शकत नाही. फक्त मनुष्य देहामध्येच हे शक्य आहे. म्हणून आपण पहिले तर विषयानंद, ह्या विषयानंदामध्ये खूप रमू नये. त्यापेक्षा उच्च आहे बौद्धिक आनंद, तो तरी घेण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळे आपली थोडी प्रगती तरी होईल, आपल्या मनाचा विकास होईल. पण तेवढ्यावरही आपण समाधान मानू नये. जरी आपल्याला बौद्धिक आनंद मिळाला, जरी तुम्हाला डिग्री मिळाली, सन्मान मिळाला, मान सन्मान मिळाला, सत्ता मिळाली, पॉवर मिळाला, सगळं मिळालं, तरी पण तोसुद्धा आनंद मर्यादितच आहे. त्यामध्ये सुद्धा आपण वाहवत जाऊ नये. त्यापेक्षाही श्रेष्ठ आनंद आहे आणि तो तुमच्या आतमध्येच आहे आणि तुम्हाला तो प्राप्त करून घेणं शक्य आहे. आता हे ज्ञान प्राप्त करून घेणं हाच मनुष्यजन्माचा उद्देश आहे, हाच मनुष्याचा हेतू आहे. हे इथे सांगितलेलं आहे स्वामीजींनी की मनुष्य जीवनाचं उद्देश काय आहे, तर हे ज्ञान प्राप्त करून घेणं. भौतिक ज्ञान नाही, भौतिक ज्ञानसुद्धा पाहिजे पोट भरायसाठी, पण तेवढ्यावरच समाधानी राहू नका. त्यापेक्षाही आत्म्याचं ज्ञान अनंत आहे आणि ते ज्ञान तुमच्या आतमध्येच आहे. तुमचा त्याच्यावर अधिकार आहे. तुम्ही ते प्राप्त करून घेऊ शकता, कारण त्यासाठी मनुष्य देह बनवला गेलेला आहे. म्हणून स्वामीजी म्हणतात आपल्याला, जगातील सर्व गोष्टी म्हणजे ह्या खऱ्या ज्ञानाच्या व खऱ्या आनंदाच्या केवळ सावल्या होत. त्यांच्या तिसऱ्या किंवा चौथ्या दर्जाची अभिव्यक्त रूपे होत. जे तो जो आनंद आहे त्या आनंदाचं हे रिफ्लेक्शन आहे. ह्या जगामध्ये जो काही थोडाफार आनंद आपल्याला मिळतो, विषयानंद म्हणा किंवा बौद्धिक आनंद म्हणा, ह्या सावल्या आहेत. स्वामीजी म्हणतात सावल्या. जसं आपण आरशामध्ये आपलं प्रतिबिंब बघतो, ते काही खरं असते का? ते खरं नसते. आता ह्या सावली काही खरी नसते, पण त्या आत्म्याच्या आनंदाचं हे थोडंसं रिफ्लेक्शन आहे. त्या मधाचा एक थेंब आहे आणि त्या थोड्याशा ब्रह्माच्या आनंदामध्येच आपण आयुष्यभर तल्लीन होऊन राहतो आणि तो आनंद, अखंड आनंद प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्नच करत नाही. तो अनंत आनंद प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्न करत नाही. तर ही नुसती सावली आहे आणि सावली कधीही खरी नसते. ज्या मनुष्याची सावली आहे तो मनुष्य खरा आहे, त्याची सावली काही खरी नाही आहे. त्याच्या सावलीवर तुम्ही किती आघात केले तर त्या मनुष्याला काही होणार नाही. तेव्हा आपण आयुष्यभर ह्या सावल्यांच्या मागे धावत असतो, ज्या खऱ्या नाहीत. हे त्या आत्म्याचं थोडंसं प्रतिबिंब आहे आणि त्याच्याच मागे आपण धावत असतो. आणि ती समाजामध्ये तिसऱ्या किंवा चौथ्या प्रकारची अभिव्यक्ती आहे. आपण या तिसऱ्या आणि चौथ्या अभिव्यक्तीमध्येच आयुष्यभर तल्लीन राहतो आणि आपलं जीवन गमावून बसतो. पण पहिल्या दर्जाचा आनंद, आत्मानंद, तो प्राप्त करून घेण्यासाठी आपण प्रयत्न करत नाही. इथे स्वामीजी म्हणतात की तुम्ही तो आनंद प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्न करा. म्हणजेच तुम्हाला साधना करावी लागेल, आध्यात्मिक जीवन जगावं लागेल, नैतिक जीवन जगावं लागेल. म्हणजे तो आनंद काही आपोआप प्राप्त होत नाही. तुम्हाला या जगामधले भौतिक आनंद प्राप्त करून घेण्यासाठी किती मेहनत करावी लागते,
शिकावं लागते, प्रवास करावा लागतो, बाहेर देशामध्ये जावं लागते. हे सगळी धडपड केल्यानंतर तुम्हाला भौतिक आनंद मिळतात. आणि ज्या आनंदाचा तुम्ही शोध घेत आहात तो आनंद तर अनंत आहे, 100 पटीनं जास्त आहे. मग त्या आनंदाला प्राप्त करण्यासाठी आपण धडपड केली पाहिजे की नाही? जो अनित्य आनंद आहे, क्षणभंगूर आहे, त्यासाठी आपण एवढे परिश्रम करतो. पण जो आनंद अनंत आहे, कायमचा टिकून राहणारा आहे, त्यामध्ये दुःखाचा लवलेशही नाही, असा आनंद प्राप्त करून घेण्यासाठी आपण किती परिश्रम करतो, आपण किती वेळ खर्च करतो, आपण किती साधना करतो. म्हणजे आपल्याला त्याचं महत्त्वच वाटत नाही. जरी आपल्यामध्ये तो अनंत आनंद आहे, पण तो प्राप्त करून घेण्याची आपली इच्छाच होत नाही. कारण ह्या जगातल्या छोट्या छोट्या आनंदामध्येच आपल्याला आनंद वाटतो, आपलं मन त्यामध्येच रमायला लागतं. त्यामुळे आपण उच्च आनंदाचा कधी आस्वाद घेऊ शकत नाही. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आहे, पण त्याच्यामध्येच रमू नका. तुम्ही लहान मुलगाच राहू नका, लहान मुलासारखे चॉकलेट खातच राहू नका आयुष्यभर. तुमच्या जीवनामधल्या अवस्था आहे, तर तुमच्या जीवनामधल्या अवस्था बदलल्या पाहिजे. काही एका वयापर्यंत ठीक आहे, तुम्ही आयुष्यभर काही लहान मुलगा राहू शकत नाही, बेबी राहू शकत नाही. तर तुम्हाला जशी जशी मॅच्युरिटी येईल तसं तसं या जगाचं स्वरूप कळलं पाहिजे. तुम्हाला या जगापासून जे काही सुखदुःख मिळतात त्यापासून तुम्ही ज्ञान मिळवलं पाहिजे, तुम्ही धडा घेतला पाहिजे आणि पुढे आपला मार्ग बदलला पाहिजे. शेवटपर्यंत एकाच मार्गानं जायचं हे कोणी सांगितलं? तेव्हा इथे आपल्या जीवनामध्ये वेगवेगळ्या अवस्था आहेत आणि येतात. आपल्यामध्ये तेवढी मॅच्युरिटी आली पाहिजे, आपल्याला जगाचं स्वरूप कळलं पाहिजे. म्हणून सुखदुःख आवश्यक आहे. पण असे लोक आहे की लहान मुलांसारखे आयुष्यभर सुखदुःख भोगत असतात, पण काहीही धडा घेत नाही, काही शिकत नाही, त्यांच्यामध्ये काहीही बदल होत नाही, जसे आहे तसेच राहतात. म्हणजे हे सगळे अनुभव घेतल्यानंतर तुम्ही विचार करायला पाहिजे, विवेक करायला पाहिजे आणि जीवनाची दिशा बदलली पाहिजे. तुम्ही आता हळूहळू आध्यात्मिकतेकडे गेले पाहिजे, आत्म्याच्या शोधामध्ये लागले पाहिजे. पूर्वी आपल्याकडे 4 आश्रम होते: ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास. प्रत्येक व्यक्ती संन्यास घ्यायचा आणि जीवनाचं उद्देश काय होतं? मोक्ष. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ होते. तेव्हा धर्माचं आचरण करा आणि शेवटी मोक्ष प्राप्त करून घ्या. सगळ्याचा त्याग करा, संन्यास घ्या आणि मोक्ष प्राप्त करून घ्या. हा जो आदर्श आपल्याकडे होता, आज आपण तो आदर्श विसरलेला आहोत. आणि तो आदर्श विसरल्यामुळे हे जगत आपल्याला सगळं काही वाटतं आणि आपण या जगाच्या बाहेर पडण्यासाठी कधीच प्रयत्न करत नाही, कारण बंधनामध्येच आपल्याला आनंद वाटतो. म्हणून स्वामीजी इथे आपल्याला सावध करून देत आहे की खरं ज्ञान काय आहे, कोणतं खरं ज्ञान आहे आणि कोणतं नश्वर आहे, क्षणिक आहे, हे आपल्याला स्वामीजी इथे स्पष्टपणे सांगतात. आपण यावर विचार करायला पाहिजे आणि आपल्या जीवनाची जी काही दिशा आहे, जी काही डायरेक्शन आहे, ते बदलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कमीत कमी प्रयत्न तर करायला पाहिजे. तो आनंद प्राप्त होईल की नाही होईल हे काही सांगू शकत नाही आपण, पण त्या मार्गावर तर आपण गेलो पाहिजे. पण लोक त्या मार्गावर पाऊलसुद्धा टाकत नाही. तुमची गाडी जर रुळावर असेल तर आज नाही उद्या ती आपल्या गंतव्यस्थानी पोहोचेल. पण लोक प्रवासच करायला तयार नाही, ते गाडीमध्ये पायच ठेवत नाही. त्यांना आध्यात्मिक जीवनाची भीती वाटते. बघा, त्यामध्ये इतका आनंद आहे आणि त्याची भीती कसली आहे? अरे, छोटे छोटे आनंद गेले तरी काय आहे, तुम्हाला त्याच्या पटीत कितीतरी हजारो पटीनं जास्त मिळणार आहे. आता तुम्ही समजा 1 किलो धान आहे, तुम्ही म्हटलं की 1 किलो धान जर मी शेतीमध्ये फेकून दिले तर माझं 1 किलोचं नुकसान झालं. अरे बाबा, तुझं 1 किलोचं नुकसान झालं. तुझे किती 1 किलो धान गेले, किती रुपयाचे आहे? 100 रुपयाचे असेल. 100 रुपये फेकले, पण 4 महिन्यानंतर त्या 1 किलोचे 100 किलो होणार आहे. हा विचार तू केला का? म्हणजे 1 किलो धान तुला गमावले तर त्याच्यामध्ये हरकत काय? तुला 100 किलो मिळणार आहे ना, गॅरंटी आहे. आता आपण हे छोटे छोटे आनंद सोडले तर आपल्याला अनंत आनंद मिळणार आहे ना, ही गॅरंटी आहे.
ही अनुभूती आहे साधूंची, संतांची, ऋषींची. आता तो अनंत आनंद मिळण्यासाठी हे छोटे छोटे आनंद जरी आपण सोडून दिले तरी त्यामध्ये काहीही वावगं नाही. कारण जेवढा जास्त आपण त्याग करू, जेवढं जास्त वैराग्य राहील तेवढ्या लवकर आपण तो आनंद प्राप्त करून घेऊ. म्हणून स्वामीजी आपल्याला सावध करून देत आहे की आपल्याला भगवंताच्या कृपेनं मनुष्यदेह लाभलेला आहे आणि या मनुष्यदेहाचं ध्येय आहे, उद्देश आहे ईश्वरलाभ करून घेणं किंवा ज्ञान प्राप्त करून घेणं. ते ज्ञान म्हणजे भौतिक नाही तर आत्मज्ञान प्राप्त करून घेणं हाच मनुष्य जीवनाचा उद्देश आहे आणि तेच ज्ञान सर्वश्रेष्ठ आहे. सगळ्या ज्ञानामध्ये ते श्रेष्ठ आहे. अध्यात्मविद्या विद्यानाम, सगळ्या विद्यांमध्ये अध्यात्मविद्या श्रेष्ठ आहे. कारण ती मनुष्याला सगळ्या दुःखापासून मुक्त करते, सगळ्या गरजांपासून मुक्त करते. असा आनंद आपल्या आतमध्येच दडलेला आहे. फक्त आपल्याला थोडं अंतर्मुख होऊन बघावं लागेल. आपल्या आतमध्ये काय आहे ते शोधावं लागेल आणि तो आनंद मिळाला की ह्या जगातले आनंद तुम्हाला बिलकुल तुच्छ वाटतील. तुम्ही त्यांच्याकडे ढुंकूनही बघणार नाही. तुम्हाला ह्या जगातला कोणताच आनंद आकर्षित करू शकणार नाही जर तुम्हाला आपल्या आतमध्ये तो आनंद मिळाला तर. हेच आपण ह्या विचारापासून शिकलेलो आहे. तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया. नमस्कार, धन्यवाद. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.